श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या सौ शुभांगी मुरलीधर गावडे यांचं निधन. प्राचार्य आणि संस्थेच्या सचिव म्हणून त्या पदावर असल्या तरी संस्थेतील शिक्षक कर्मचाऱ्यांशी त्यांचा स्नेह जुळलेला. त्या प्रत्येक घटकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला नेहमीच तत्पर असत. विद्यार्थी केंद्रित शैक्षणिक उपक्रमांना चालना देणाऱ्या ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठीच शिक्षण प्रसार हे संस्थेचे ब्रीद सार्थ ठरवण्यासाठी सतत क्रियाशील असणारं व्यक्तिमत्व म्हणजे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या सौ शुभांगी मुरलीधर गावडे मॅडम. त्यांची ही विविध रूपं आठवत आणि त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना शुक्रवारी साऱ्यांचेच डोळे डबडबलेले होते. आपल्याच घरातील एखादी कर्ती व्यक्ती हरपल्याची भावना साऱ्यांच्याच मनी होती. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना, त्यांच्या अंत्ययात्रेसोबत चालताना विवेकानंदच्या गुरुदेव कार्यकर्त्यांचा हुंदका दाटून येत होता. हात आपोआपच नमस्कारासाठी जोडले जात होते. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह राज्यातील विविध भागातून आलेल्या असंख्य जणांच्या उपस्थितीमध्ये पंचगंगा स्मशानभूमी येथे दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवाला अग्नी देताच क्षणभर सारं वातावरण निस्तब्ध बनलं. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवीत श्रद्धांजली वाहिली. वयाच्या 53व्या वर्षी प्राचार्या शुभांगी मुरलीधर गावडे यांचं गुरुवारी 30 एप्रिल 2026 रोजी निधन झालं. शुक्रवारी 1 मे रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. तत्पूर्वी सकाळी 7 वाजल्यापासून विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉक्टर बापूजी साळुंखे स्मृती भवन येथे त्यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवलं होतं. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शाखांचा विस्तार विविध जिल्ह्यात होता. शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांच्या त्या नात व विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या त्या कन्या होत्या. मात्र संस्थेत त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य म्हणून त्यांनी या ज्ञानशाखेला नावारूपाला आणले. विवेकानंद कॉलेजसोबतच 10वी व 12वीच्या बोर्डात न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावलं. संस्थेच्या प्राचार्य म्हणूनही त्यांनी वेगळा ठसा उमटवला. शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे आणि प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा शैक्षणिक वारसा त्या तितक्याच खंबीरपणे पुढे चालवत होत्या. संस्थेसाठीचं त्यांचं योगदान साऱ्यांनाच माहीत. प्राचार्या, सचिव म्हणून संस्थेतील प्रत्येक घटकांशी त्यांचा संपर्क आलेला. प्राध्यापक व प्राचार्य म्हणूनही विद्यार्थी वर्गात त्या प्रिय होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडताना प्राध्यापक आणि कर्मचारी गहिवरले. शुक्रवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आई सेवानिवृत्त प्राचार्या शैलजा साळुंखे या शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे स्मृती भवन येथे आल्या. काचपेटीत ठेवलेल्या मुलीचे पार्थिव पाहताच त्यांनी फोडलेला टाहो हा हृदय पिळवटून टाकणारा होता. स्मृती भवनमध्ये उपस्थित प्राचार्य अभयकुमार साळुंखे, निवृत्त LIC अधिकारी मुरलीधर गावडे, विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, गौरव गावडे, संस्थेचे कोल्हापूर विभाग प्रमुख प्राध्यापक श्रीराम साळुंखे, प्राध्यापक श्रुती जोशी यांच्यासह सारे साळुंखे कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले. या कठीण प्रसंगी प्रत्येकजण एकमेकांना सावरत होता. स्मृती भवन येथे सकाळी 11 वाजेपर्यंत पार्थिव दर्शनासाठी ठेवले होते. त्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात झाली. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल येथे काही वेळ वाहन थांबवले. त्यानंतर संस्थेच्या प्रांगणातून ही अंत्ययात्रा विवेकानंद कॉलेजसमोरून जिल्हा परिषद चौक, नागोबा मंदिर रोड ते गावडे यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचली. तेथून अंत्ययात्रा पंचगंगा स्मशानभूमीकडे मार्गस्थ झाली. रस्त्याच्या दुतर्फा नागरिक उभे राहून त्यांना अभिवादन करत होते. पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दूरदूरहून प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक उपस्थित होते. सारा परिसर शोकाकुल बनलेला होता.
त्यांच्या पार्थिवास अग्नी देताच पुन्हा एकदा साऱ्यांच्याच डोळ्याच्या कडा ओलावल्या. या ठिकाणी झालेल्या शोकसभेत अनेकांनी त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करत अभिवादन केले. मात्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर गावडे मॅडमची छबी आणि मनात असंख्य आठवणी होत्या.